आम्हाला लोकांनी तळहातातल्या फोडासारखं जपलंय, बाबुरावजीला तळहातातल्या फोडासारखं जपलंय आणि या लोकांनी दिलंय। आपण हदगाव तालुक्यावर विशेष लक्ष द्यावं, कारण त्याचं कारण सुद्धा आहे। ज्या लोकांनी विकासाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या, आमच्या तालुक्यात आभाळ फाटल्यासारखं दिसतंय, थिगळ कुठं कुठं लावा हेच कळणं झालं। आज अनेक लोकांचे निवेदनं जर का पाहिली विकासाची, तर विकास आपल्या गावातला विकास असो, रस्त्याचा विकास असो, प्रत्येक जण आता आमदार साहेब बोलतील, मी जास्त वेळ घेणार नाही, का जास्त वेळ आपल्या हस्ते गुरु शिष्याचं नातं आहे। हदगाव येथे आयोजित केल्याबद्दल मी प्रथम शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेले विधानसभेच्या अगोदर ज्यांना आमची एक मोलाची मदत ज्यांची झाली असे अनिल पाटील बाबळीकर साहेब, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलं। वानखेडे साहेब हे आमचे त्यावेळेसचे इथले लोकप्रतिनिधी आमदार आणि तालुका प्रमुख म्हणून आम्हाला कोले मामा लाभलेले होते। त्यांच्या पठडीत आम्ही बाबुरावजी सारखे आणि असंख्य कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते या हदगाव हिमायतनगर मतदारसंघ आहे आणि त्यातूनच आपण जो आज हा दिवस पाहिलाय, एका सामान्य कार्यकर्त्याला एक 10 वर्ष आपल्याला थोडा कालावधी लागला, पण 10 वर्षाच्या नंतर सुद्धा आपल्याला आपल्या सर्व मेहनतीनं आणि या मतदारसंघातल्या सर्व लाडक्या बहिणीचं सुद्धा मी आभार मानतो। मी फक्त 2 शब्द याच्यासाठी बोलण्यासाठी उभा राहिलो की या मतदारसंघातले मायबाप जनता आणि लाडकी बहीण यांचे आम्ही शतशः आभारी आहोत आणि 5 वर्ष या विभागाचा जिल्हा प्रमुख या नात्यानं 5 वर्ष आम्ही जनतेच्या अखंडपणे सेवेत राहू एवढेच बोलतो। या कार्यक्रमासाठी वेळात वेळ देऊन आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी सुद्धा वेळ दिला आणि या कार्यक्रमास हजर राहिले आणि मंचावर उपस्थित असलेली सर्व मंडळी, सर्वांचे नाव घेणार नाही कारण बाहेर मागची मंडळी मला हे केव्हा संपते असं त्यांचं हे आहे। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत शिवालाल महाराज, भगवान बिरसा मुंडा, महाराष्ट्रातील सर्व संत म्हणतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोली लोकसभेचे माजी खासदार व आत्ताचे आमदार यांनी वसमत येथे 65 एकर जमिनीवर हरिद्रा संशोधन केंद्र, जे भारतातलं पहिलं केंद्र आहे, त्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन सोपविली असे आमचे हेमंत भाऊ पाटील। त्याचबरोबर आज ज्यांचा आपण जन्मदिवस हदगाव नगरीमध्ये उत्साहात साजरा करीत आहोत, ते आमचे नेते, ह्या विभागाचं 15 वर्ष आमदार म्हणून नेतृत्व केलं, त्याचबरोबर 5 वर्ष हिंगोली लोकसभेचे खासदार म्हणून नेतृत्व केलं असे सुभाषरावजी वानखेडे साहेब, भाजपा पण शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख जमलेले हदगाव आणि हिमायतनगर, उमरखेड, नांदेडहून आलेली सर्व कार्यकर्ते मंडळी, आमच्या लाडक्या बहिणी आणि केला आणि त्यांनाच हे सुचलं, पाटील साहेब आम्हाला काही सुचत नव्हतं, हे सत्कार आम्ही काही हा अनुभव आहे त्यांना, आम्ही सत्कार मित्कार काही नाही, गावात जायचं, हार आणला तरी चालेल, नाही आणला तरी चालेल, परंतु वानखेडे साहेबाचा जन्म परत आता विधान परिषदेचे पूर्ण आमचं आतापर्यंत 25 ते 30 वर्ष गेलेलं आहे, त्याच्यामुळं
शंका करायची कुठलीच कारण नाही. 5 वर्ष हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याला एक चांगल्या प्रकारचं लोकांचे ज्या काही समस्या आहेत ते सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हेमंत भाऊच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून हेमंत भाऊंनी आज आपला पेनगंगाचा प्रोजेक्ट जे की 30 ते 35 वर्षाची मागणी होती ते पूर्णच्या पूर्ण निकाली लागलेला आहे. आज ज्यावेळेस हे 4 स्ट्रक्चर होतील उभे त्यावेळेस हा भाग मी नाव घेऊ इच्छित नाही पण तो लोकप्रतिनिधीनं होऊ दिलं नाही. ही मनामध्ये खंत आहे. हिमायतनगरची तीच परिस्थिती आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हेमंतभाऊ पाटील असतील, वानखेडे साहेब असतील आणि योगायोगानं नगर विकास खातं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबाकडेच आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त ह्या दोन्ही नगरपंचायत हिमायतनगर आणि नगर परिषद हदगाव याच्यासाठी प्रत्येकी ठिकाणी 500 कोटी अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असेल, रस्त्याचा विषय आहे. आज वाटेगाव, त्याच्यानंतर बनचिंचोली, त्याच्यानंतर गोरलेगाव असा हेमंत भाऊच्या माध्यमातून आज आपण इथं 55 कोटी रुपयाचा पूल वाटेगावचा मंजूर करून घेतला, वाटेगाव कारखेड. परंतु ते पुलाचं एकच काम चालू झालं नाही. जे कोणी ज्या शेतकऱ्यांनी हात जोडून विनंती आहे काम रोखलं असेल, बाकीचे कामं आज आपण त्या साप्तीच्या किंवा बाकीच्या पुलावरून आपण पावसाळ्याच्या अगोदर विदर्भात पुसदला जाऊ शकतो, साप्ती किंवा इकडे तिवरण. परंतु इथलं काम चालू झालेलं नाही. आमची विनंती प्रत्येकाला मावेजा मिळाल्या शेतकऱ्याला मिळेल आणि ते सुद्धा 1 पट जास्तीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही घेऊन देऊन 4 पट शासनाच्या वतीनं म्हणजे 5 पट पैसे मिळतील. ज्यांची परवा मंडळी गोरले इथं गोजेगावची मंडळी आली होती त्यांच्या तिथं उच्च पातळी बंधारा व्हायला ज्यांच्या शेती चालली त्यांना सुद्धा मावेजा मिळला जाईल. असे अनेक विषय कोणाच्या मनात काही शंका असली तर सगळ्यांना मावेजा मिळायला जाईल. इथं योगायोगाने हेमंत भाऊ आहेत, वानखेडे साहेब आहेत आणि मी सुद्धा आपल्याला शब्द देतो. त्याच्यानंतर आणखी त्यांना पैशाची सुद्धा गरज आहे. ह्या भागात जर एक कॅनॉल नवीन झाला तर ह्या भागात जे कोरडा भाग आहे, दुष्काळी भाग आहे, तिथले शेतकरी सुखी होतील. आणि आपण सगळेच जण मंचावरील सगळेच जण मंडळी ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब हिमायतनगरला आले होते त्यावेळेस त्यांनी घोषणा सुद्धा केली की हदगाव आणि हिमायतनगर दोन्ही ठिकाणी एक MIDC आजूबाजूला छोटे मोठे उद्योग उभारतील आणि आपल्या मुलामुलींना बाहेर पुण्या मुंबईला न जाता इथंच रोजगार मिळेल. असे अनेक प्रश्न आहेत. शैक्षणिक, त्याचबरोबर सिंचन आणि आरोग्य. लवकरच कालच्या हिवाळी अधिवेशनात उपजिल्हा रुग्णालयासाठी त्याचबरोबर देशमुख आहेत. आपण परवा आपण मुंबईला ह्या देशाचे त्याचबरोबर पूर्ण भारताचे राज्यमंत्री म्हणून आरोग्य विभागाचं सुद्धा मी जास्त वेळ न घेता मान्यवर मंडळी बोलणार आहे.
तरी आपण सर्वांनी माझ्यावर जे विश्वास टाकला याला कुठेही तडा दिला जाणार नाही. मी आपल्यासमोर आपणाला शब्द देतो, एकदा निवडून आल्याच्या नंतर ह्या तालुक्याचा आमदार या नात्यानं जनतेचा सेवक म्हणून मी 5 वर्ष काम करणारच आहे. परंतु ज्या काही इथं समस्या आहेत गोरगरिबांच्या, त्या समस्या तुम्हाला लवकरच त्याचे रिझल्ट बघायला मिळतील. 10 आणि 13 तारखेच्या नंतर 10 तारखेला आपण इथं 13 तारखेला हिमायतनगरला पाणी टंचाई आणि जनता दरबार, पूर्ण जिल्ह्यातले सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी इथं येतील आणि हे एकदाच नाही तर दर 3 महिन्याला 5 वर्ष चालू राहणार आहे. कारण एखादा प्रश्न गरजूचा, एखादी समस्या त्या तिथं मांडली 3 महिन्यानंतर एवढ्यासाठीच मी बोलायलो की परत 3 महिन्याच्या नंतर त्याला आठवण राहावं की आज हा प्रश्न उपस्थित झालेला होता. पुढच्या बंधूंनो, हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपल्या वसमतच्या तिथं ड्रायपोर्टचे प्रयत्न चालू आहेत. अतिशय शेतकऱ्यासाठी गडकरी साहेबांच्या माध्यमातून 200 ते 250 एकरवर, आणि हे जर झालं तर आपल्याला भाजीपाला किंवा ज्या काही फळं असतील ते नांदेड किंवा तिकडे नागपूर किंवा पुण्या मुंबईला आपण नेऊ शकत नाही. पण इथं ड्रायपोर्ट जर उभारलं तर आपण ते सुद्धा शेतकऱ्यासाठी चांगले दिवस येणार आहेत. ज्या काही वचननाम्यामध्ये गोष्टी होत्या त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणाच्या वर चर्चा करताना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीची सभागृहात सुद्धा सांगितलं की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी काही दिवसातच केल्या जाईल. महिलांचे जे 1500 रुपये मानधन होतं लाडक्या बहिणीचं, त्याच्यामध्ये सुद्धा 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये देण्याचं सभागृहामध्ये सांगितलं. त्याच्यामुळं कोणी शंका किंवा करायचं कारण नाही. आणि ज्या काही वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये अटी कंडिशन टाकल्या होत्या त्या सगळ्या देण्याचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब तिघांनी सुद्धा त्यांच्या भाषणातून जे वचननामा होता तंतोतंत पालन करण्याचं सभागृहासमोर मांडलं. त्याच्यामुळं आपण काळजी करण्याची गरज नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. परत एकदा आम्हाला हातगाव आणि हिमायतनगरच्या जनतेनं बहुमतानं निवडून दिलेलं आहे. मी संबंध जनतेचं मनापासून आभारी आहे. आपल्यासाठी 5 वर्ष सेवा तर करणारच आहे, परंतु आपल्याला सोबत घेऊन जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या तालुक्याच्या विकासाच्या त्या सुद्धा आपल्याला सहभागी करून, त्याचबरोबर पत्रकार मंडळीला सुद्धा सोबत घेऊन ह्या तालुक्याचा गाडा चालविणार आहे. परत एकदा आमचे नेते सुभाषरावजी वानखेडे साहेब यांच्या जन्मदिवसाच्या आपणास मनापासून शुभेच्छा देतो. व हेमंत भाऊ सुद्धा त्यांना खूप व्यस्त कामातून असते वेळ सुद्धा या सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख पांडुरंगजी मामा कोले, उपस्थित सर्व पत्रकार, उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जान लगा की काम केलं, ताकद लावली, रात्रंदिवस आपण या ठिकाणी परिश्रम घेतले आणि बाबुराव कदम यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी तो कुठं सापडलाच नाही मला.
आणि प्रामुख्याने मुद्दा आपण उपस्थित करतो की विकास झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? विकास झाला पाहिजे. मी तर म्हणतो घरामध्ये एखादं लेकरू झालं, पोरगं झालं, त्याचंच नाव जर विकास ठेवलं तर सर्वात चांगलं आहे. विकास झाला, हा विकास होत राहतो, हे थांबणारा सिलसिला नाहीये. ज्या पद्धतीने ज्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशाची लोकसंख्या होती 40 कोटी. भारत देश कोणाचा? 40 कोटी जनतेचा. आज या देशाची लोकसंख्या गेली जवळजवळ 130 करोड. त्या काळातलं बजेट असेल किंवा ह्या काळातली बजेट असेल, त्या काळातली उन्नती, ह्या काळातली उन्नती, पैशाची किंमत तेव्हाची आताची किंमत, पण त्याला विकास करणं हे बंधनकारक आहे. त्यांनी विकास केलाच पाहिजे. त्याने जर विकास जर केला तर पुढच्या वेळेस आपल्याला मतदान मागतील, नाही तर मात्र पोटासारखी हाल आपली. पुन्हा गावात गेले की लोक तोंड तिकडे फिरत. बरोबर आहे, अशी परिस्थिती. आता नवीच काहीतरी ऐकायलो तुमच्याकडे आलं का? काय आमचा नागेश पाटील बुळबुळ करायले. आता ते कुठे इकडे येऊन बसतील. बरी होती घरी त्याची आठवली पंढरी. करायला गेलो मारो ती झाला का? आता ऐकूया की ते थोडं थोडं हळूहळू हळूहळू कानावर तुम्हाला पाहिजे. माझी तर बाबा त्याला हात जोडून विनंती आहे, बाबा तू कोण्या वंचित बहुजन मध्ये जाय पण इकडे येऊ नको. नाही तर जनता दलात जाय माझ्या इकडे ते आमचा सत्यानाश करू नको. तुझ्यामुळं आम्हाला त्या परभुराम बनवा झाला, आम्हाला 20 वर्ष झाला बाबा. यामुळं पुन्हा पुन्हा अजून आम्हाला वनवासात ढकलायचं काम करू नको. आहे तिथं बरे आहो. आता व्यवस्थित गाडी ट्रॅकवर आली, आपली रुळावर गाडी आलेली, आणि आता ही काय गाडी रुकणारी आपली नाहीये लक्षात ठेवा. आता इकडे बाबूराव कदम आहेत, आता हेमंत पाटील आहेत. आणि याही दोघांना तुमच्या साक्षीने सांगतो बाबा रे, तुम्हाला कोणाला लोकसभा लढवायची का? जरूर लढवा. माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला विधानसभा लढवायची का? जरूर लढवा, पण माझं तरी बिस्तर पर तरी बसवते. नुसतं भाषण करायला ठेवता मला. चहा बी दिली की ते भावले ऐकले का नाही? आता ते टाळ्या वाजायचं. मारले चहा बी लेकरा म्हणून लेकरू रडायला की ते पुढे ठेवलं टल 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 टल. असं तरी करू नका. बसवा लागेल ना. खोटं बोलायलो का? तुमची इच्छा आहे की नाही? मला सांगा, तू काहीतरी लागेल ना आपल्याला. आता कोगत कसं तोय वाजवायला लागेल ना काही. हा नक्कीच होईल काय ते करतील. त्याच्यासाठी मी खूप केलंय, दोघांसाठी काय कमी केलंय का मी? केलं ना, हो खूप केलं त्याच्यासाठी, दोघांसाठी केलं. काहीतरी करतील, काळजी करू नका, होईल काहीतरी. पण आता तालुक्यामध्ये येणाऱ्या उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपण काम केलं, ताकद लावली आपण, एक जीव एक ताकद. उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जोरात ताकद लावावं लागणार आहे. आणि ज्या काही जिल्हा परिषद इथल्या आपल्या आहेत 8 जे काही गट आहेत, हे 8ला 8 गट आपल्याला या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं कार्यकर्त्याला निवडून आणावं लागणार आहे. कारण हातगाव ही माहित नाही का, ती जिल्हा परिषद आली म्हणजे फार मोठे झालो नाही. उद्या या जिल्ह्याचं जे का मिनी मंत्रालय म्हणू आपण, ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व विभागाचा, सर्व क्षेत्राचा सर्वातच तुम्हाला विकास साधता येते. बांधवांनो, ती एक संस्था अशी आहे की त्या संस्थेमध्ये सर्व डिपार्टमेंट आहेत आणि सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला खेड्यापाड्यापर्यंत तंड्यावाड्यापर्यंत या ठिकाणी विकास करता येईल. जी काही रंजली गांजली त्याशी म्हणून आपली म्हणजे ज्याचे ज्याचे काही कामं असतील, जे काही तुम्हाला सांगतो त्याची कुठं अडचण असेल, ती सर्वच अडचण आपण कार्यकर्त्याची या संस्थेच्या माध्यमातून सोडू शकतो. त्याच्याकरता नांदेड जिल्हा परिषदेवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा तिथं जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ताकद लावावं लागणार आहे. काय आता तेवढे मला सांगा, तुम्ही सगळे किती आमदार आले आपले? 9. मग काँग्रेस जवळ काय घरी होईल का? आता माधवचं आहे का? कोणीकडे जाते किती?
है ना, पुस्तक लागलेत काय की उद्या भविष्यामध्ये 25 वर्षे शिवसेनेतला इथं खडा सुद्धा कमाल तो काँग्रेस किंवा कुठल्याही दुसऱ्या पक्षाला निघला नाही पाहिजे असा एका महामेरू आपल्याला या ठिकाणी बनवावं लागणार आहे आणि ते नक्कीच तुम्ही बनवसाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. आमचे अनिल पाटील जावई आमचे यांनी हा कार्यक्रम ठेवला. हेमंत पाटील सांगतो मी कधी वाढदिवस केला नाही आणि मी कधी वाढदिवस करीतच नव्हतो. काय माहीतच नव्हतं आपल्याला वाढदिवस का करते. आमदार होतो तो आहे माहीत नव्हतं, खासदार होतो तो आहे माहीत होतं. काय हर आपणच बॅनर करायचं, आपणच लावायचं, आपला झेंडा आपणच उभा करायचा, आपणच केक आणायचा, आपणच कापायचा, आपणच खायचा, दुसऱ्याला खाऊ घालायचं. कोणता म्हणलो वाढदिवस जाहिरात आपली पेपरमध्ये खाली जाधव गुरुजी शुभेच्छुक पैसे वानखेडे साहेबांचे. आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय बाबुरावजी कदम साहेब, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ज्यांनी 20 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं